नमस्कार, मी मेघा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तर आज होती हरतालिका. तर माझा पण उपवास होता. आज प्रत्येक घरात उपवास असतात. प्रत्येकाची हरतालिकेची तयारी चालू असते. तर मी थोडंसं आवरलं, सकाळी पूजा वगैरे करून घेतली आणि हरतालिकेच्या पूजेची तयारी सुरू केली. तर आज वाळूपासून पिंड बनवून आपण घरी पूजा वगैरे करत असतो. तर पहिली मी लहानपणी बघायची तर आमची मम्मी पूजा वगैरे मांडायची. पहिल्या कशा रेडीमेड हरतालिका भेटत नव्हत्या, तर आमची मम्मी वाळूच्याच बनवायची. पण आता रेडीमेड हरतालिका भेटतात, तर मी पण त्या तशाच घेऊन आलेले. पिंड वगैरे तयार करून झाल्यानंतर मी फुलं वगैरे, पालवी लागणारं सगळं साहित्य एकत्र घेऊन बसले. पूर्ण पूजेची तयारी मी करू लागली. पण पूर्वी कसं आमच्या घरी एवढं म्हणजे जसं मी बघितलेलं आहे आमच्या मम्मीनं केलेलं, तसं त्या पद्धतीनं साध्या पद्धतीनंच मी पूजा मांडलेली. जास्त काही माहिती आहे तेवढं मी पूर्ण केलेलं. आणि उपवास होता त्यामुळे, आणि श्रुतिका खूप आळगावपणा करत होती, तर मला खूप वेळ लागला पूजेसाठीच. त्याच्यानंतर मग मी पूजा हळूहळू पूर्ण तयारीनुसार मांडून घेतली. आणि सर्व मांडून घेताना हरतालिका वगैरे जिथल्या तिथं व्यवस्थित मांडून घेतल्यानंतर माझी पिंड कशी तयार झाली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पिंड बनवायलाच मला खूप वेळ गेला, तर ती पूर्ण वाळूपासून बनवायची होती, तर ते काय लवकर बनतच नव्हती, व्यवस्थित आकार येत नव्हता. त्यात श्रुतिका मधून येत होती, तर त्यामुळे काय मला व्यवस्थित जमत नव्हतं. तरी पण मी पिंड बनवली. त्याच्यानंतर पूजा वगैरे मांडून घेतली. ह्या पूजा मांडायला खूप वेळ गेला माझा. तर अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतली. तुमच्याकडे कशी मांडता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर ह्या पूजेसाठी मी बाहेरील सुवासिनींना पण बोलवलेलं होतं. नंतर मी पूजा वगैरे पूर्ण करून वाचून घेतली. त्याच्यानंतर बायकांना हळदी कुंकू प्रसाद वगैरे झाला, आरती झाली. त्याच्यानंतर मला काही पूजा वाचता आलीच नाही आहे खरं म्हणजे, का तर श्रुतिका खूप रडत होती, तर आमच्या ताईने पूजा वाचली. तर पूर्णपणे पूजा वाचून झाल्यानंतर माझा हरतालिकेचा प्रसाद, बायकांनी गाणी वगैरे बोलली आणि हरतालिका माझी पूर्ण झाली.